देशात गॅस संपतोय का? LPG सिलेंडरसाठी लागलेल्या रांगा खरंच संकटाचं लक्षण आहेत का? की पुन्हा एकदा देशात भीतीचं राजकारण पेटवलं जात आहे? पश्चिम आशियात युद्धाचा तणाव वाढतोय. इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या संघर्षामुळे जगभरात ऊर्जा बाजार हादरतोय आणि याच वातावरणात भारतात काही जण गॅस संपतोय अशी भीती पसरवत आहेत. पण सत्य काय आहे? खरंच भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झालाय का? की काही लोक अफवा, राजकारण आणि TRPच्या नादात देशात खोटं संकट उभं करत आहेत? आज आपण पाहणार आहोत भारताची खरी ऊर्जा स्थिती काय आहे, गॅस एजन्सी समोर लागलेल्या रांगाचं खरं कारण काय आणि या सगळ्या गोंधळामागे राजकीय गाजराची पुंगी कोण वाजवत आहे. नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपले स्वागत. सध्या देशात एक वेगळीच चर्चा रंगलेली दिसते. काही शहरांमध्ये घरगुती LPG सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांनी एजन्सीसमोर रांगा लावल्याचं दृश्य सोशल मीडियावर आणि काही TV चॅनल्सवर दाखवले जात आहे. त्याचबरोबर गॅस संपतोय, देशात तुटवडा निर्माण झाला आहे, युद्धामुळे भारत अडचणीत येणार आहे, अशा प्रकारच्या अफवा आणि चर्चा वेगाने पसरवल्या जात आहेत. काही विरोधी राजकीय नेतेही हा मुद्दा उचलून सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत. जणू काही देशावर प्रचंड संकट कोसळले आहे असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या सगळ्या वातावरणाकडे थोडे शांतपणे, तथ्याच्या आधारावर आणि भावनेऐवजी विवेकाने पाहिले तर चित्र पूर्णपणे वेगळे दिसतं. खरोखरच भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे का? की ही परिस्थिती अफवा, भीती आणि राजकीय गाजावाजामुळे तयार केलेली कृत्रिम संकट आहे? ऊर्जा सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर राजकारण करून वातावरण पेटवणे सोपे असते, पण वास्तव समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते. सध्या पश्चिम आशियात तणावपूर्ण वातावरण आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये निर्माण झालेला संघर्ष जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. या भागातून जगातील मोठ्या प्रमाणावर तेल आणि गॅसची वाहतूक होते. विशेषतः होर्मुझ समुद्रधुनी ही जगातील ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मार्गिका मानली जाते. या समुद्रधुनीतून दररोज लाखो बॅरेल तेल आणि गॅस जहाजाद्वारे विविध देशांकडे पाठवले जाते. त्यामुळे भागात तणाव निर्माण झाला की जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता दिसते. तेलाचे दर वाढतात, गॅसच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जाते आणि जगभरातील माध्यमांमध्ये चर्चेचा भडका उडतो. परंतु जागतिक चर्चेचा अर्थ नेहमीच स्थानिक संकट असा होत नाही. या बातम्यांचा परिणाम सामान्य लोकांच्या मानसिकतेवर होतो. लोकांच्या मनात अचानक भीती निर्माण होते की भविष्यात ऊर्जा मिळणे कठीण होईल. याच मानसिकतेतून लोक अनेकदा आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करतात. अर्थशास्त्रात या प्रवृत्तीला पॅनिक बाईंग असे म्हटले जाते. म्हणजेच वस्तूंची कमतरता नसतानाही लोक भीतीपोटी जास्त प्रमाणात खरेदी करतात आणि त्यामुळे तात्पुरती मागणी वाढते. काही शहरांमध्ये गॅस एजन्सीसमोर रांगा दिसण्याचे कारण म्हणजे खरोखरच गॅस संपला आहे असे नसते. अनेक वेळा लोक अफवांमुळे एकाच वेळी सिलेंडर बुक करतात किंवा अतिरिक्त सिलेंडर घरी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही दिवसांसाठी पुरवठ्यावर ताण येऊ लागतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या भागात सामान्य परिस्थितीत दररोज 1000 सिलेंडरची मागणी असते आणि अचानक अफवांमुळे 2000 लोकांनी बुकिंग केले तर वितरण व्यवस्थेवर तात्पुरता ताण येणे स्वाभाविक आहे. यामुळे रांगा दिसू शकतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की देशात गॅसचा कायमस्वरूपी तुटवडा निर्माण झाला आहे. अनेकदा सोशल मीडियावर एखाद्या शहरातील एक फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्यावरून संपूर्ण देशात संकट निर्माण झाल्याचा समज पसरवला जातो. प्रत्यक्षात परिस्थिती स्थानिक आणि तात्पुरती असते. भारत आज जगातील सर्वात मोठ्या LPG ग्राहक देशांपैकी एक देश आहे. दरवर्षी भारतात सुमारे 30 दशलक्ष टनांहून अधिक LPGचा वापर होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गॅसचा पुरवठा व्यवस्थापित करण्यासाठी देशात अत्यंत मजबूत पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. भारताचा गॅस पुरवठा एका देशावर अवलंबून नाही. मध्य पूर्वेतील सौदी अरेबिया, कतर आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांमधून मोठ्या प्रमाणावर LPG आयात केली जाते. त्याचबरोबर आफ्रिका आणि अमेरिकेतील शेल गॅस उत्पादनातूनही भारताला मोठा पुरवठा असतो. याशिवाय भारतातील रिफायनरीमधूनही LPGचे उत्पादन केले जाते. याचा अर्थ असा की या ठिकाणी तणाव निर्माण झाला तरी भारताकडे पर्यायी स्रोत उपलब्ध असतात. हीच ऊर्जा सुरक्षेची खरी ताकद आहे. भारतामध्ये LPG वितरणासाठी एक अत्यंत व्यापक नेटवर्क तयार करण्यात आलेले आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या 3 मोठ्या सरकारी कंपन्या देशभरात गॅस पुरवठ्याचे व्यवस्थापन करतात. देशात हजारो गॅस एजन्सी कार्यरत आहेत. लाखो ट्रक आणि टँकरद्वारे सिलेंडर विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये पोहोचवले जातात. डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज घरबसल्या मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवरून गॅस बुक करता येतो. त्यामुळे वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद झाली आहे. आज भारतात 30 कोटीहून अधिक LPG कनेक्शन आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गॅस घराघरात पोहोचवणे ही स्वतःमध्येच
भारतीय व्यवस्थापन क्षमतेची मोठी ताकद दर्शवते. भारतातील गॅस वापरात मोठी वाढ होण्यामागे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा मोठा वाटा आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना मोफत LPG कनेक्शन देण्यात आले. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा मोठा फायदा झाला. पूर्वी ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करणे ही सामान्य गोष्ट होती. चुलीमधून निघणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत होते. डोळ्यांचे आणि फुफ्फुसांचे आजार मोठ्या प्रमाणात आढळत होते. उज्ज्वला योजनेमुळे लाखो कुटुंबांना स्वच्छ इंधन मिळाले आणि स्वयंपाकघर धूरमुक्त झाले. आज गॅसबाबत चिंता व्यक्त करणाऱ्यांनी थोडा भूतकाळ आठवला तर बरे होईल. काही वर्षांपूर्वी LPG कनेक्शन मिळवण्यासाठी लोकांना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागायची. एजन्सीसमोर अर्ज करून लोक 2-2 वर्ष प्रतीक्षा करत असत. काळा बाजार मोठ्या प्रमाणावर चालायचा. सिलेंडर मिळवण्यासाठी जादा पैसे द्यावे लागत होते. ग्रामीण भागात तर गॅस पोहोचतच नव्हता. डिजिटल व्यवस्था नसल्यामुळे पारदर्शकता कमी होती आणि भ्रष्टाचाराला वाव होता. आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. बुकिंग ऑनलाईन होते, सबसिडी थेट खात्यात येते आणि वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक झालेली आहे. पण आज जे लोक मोठ्या आवाजात टीका करत आहेत तेव्हा त्या काळातील समस्यांवर त्यांनी किती आवाज उठवला होता हा प्रश्न विचारायला हवा. वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढल्यामुळे नागरिकांचा विश्वासही वाढलेला आहे. कोणत्याही संकटाच्या काळात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लोकांना योग्य माहिती देणे ही माध्यमांची जबाबदारी असते. परंतु काही वेळा TRPच्या स्पर्धेमुळे बातम्यांचे अतिरंजित चित्रण केले जाते. एखाद्या ठिकाणी रांगा दिसल्या की त्याला लगेच देशव्यापी संकट असे स्वरूप दिले जाते. त्यानंतर सोशल मीडियावर अफवा पसरतात आणि लोकांमध्ये भीती निर्माण होते. काही राजकीय नेतेही या वातावरणाचा वापर करून संकटापेक्षा राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत नागरिकांची मोठी जबाबदारी असते. अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक साठवणूक केल्यास खरोखरच तात्पुरता तुटवडा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणे आणि शांतपणे वागणे आवश्यक आहे. भारतासारख्या मोठ्या देशात पुरवठा व्यवस्थेवर तात्पुरते ताण येऊ शकतात, परंतु त्यामुळे घाबरण्याची गरज नसते. सध्या निर्माण झालेल्या चर्चेकडे शांतपणे पाहिले तर असे दिसते की गॅसचा खरा तुटवडा निर्माण झाल्याचे ठोस संकेत नाहीयेत. काही ठिकाणी रांगा दिसत असल्या तरी त्या मुख्यतः अफवा, भीती आणि अचानक वाढलेल्या मागणीमुळे निर्माण झालेल्या आहेत. भारताची ऊर्जा व्यवस्था आज पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. विविध देशांमधून होणारी आयात, देशांतर्गत उत्पादन, मोठी साठवण क्षमता आणि व्यापक वितरण व्यवस्था यामुळे भारत कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सक्षम आहे. म्हणूनच या परिस्थितीकडे पाहताना घाबरण्यापेक्षा वास्तव समजून घेणे आवश्यक आहे. कारण अनेकदा संकटापेक्षा त्याबद्दल पसरवलेल्या अफवा जास्त मोठ्या असतात. आणि म्हणूनच सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर असे म्हणावे लागेल, देशात गॅसचा तुटवडा नसून अफवांचा साठा जास्त वाढलेला आहे. म्हणूनच संपूर्ण चित्र पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट दिसते, देशात गॅसचा तुटवडा असल्याचा ठोस संकेत नाहीयेत. पण अशा वेळी सर्वात मोठा प्रश्न एकच उरतो, देशात खरंच गॅसचा तुटवडा आहे का, की काही लोकांनी अफवांवर सिलेंडर पेटवून राजकीय आग लावण्याचा प्रयत्न सुरू केलाय. कारण अनेकदा वास्तव संकटापेक्षा संकटाची हवा निर्माण करणारे लोक जास्त धोकादायक असतात. म्हणूनच अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही गोष्टीकडे शांतपणे आणि विचारपूर्वक पहा. कारण शेवटी सत्य एकच सांगते, देशात गॅसपेक्षा अफवांचा जास्त साठा वाढलेला दिसतोय. तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.